नमस्कार। आता जानकी आणि ऋषिकेशने आपलं घर तर परत मिळवलेलं असतं, म्हणून आता त्यांचा मानाने गृहप्रवेश होणार असतो रणदिव्यांच्या घरात, स्वतःच्या घरात। त्यासाठी आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, जिजी अक्का, नित्या सर्वजण आलेले असतात। तर आता सर्वजण तयारी करतात आणि ढोलताशांच्या गजरात गावकरी मिळून सर्व जानकी आणि ऋषिकेशला घेऊन रणदिव्यांच्या घरी येतात। आता इकडे ऐश्वर्या प्लॅन करते, आजीला सांगते तुम्ही गच्चीवर जा, जेव्हा जानकी ऋषिकेश इथे येतील आणि घरात प्रवेश करतील तेव्हा तुम्ही वर्ण त्यांच्या अंगावर माती टाका। तर आता आजी घाबरते, आजी म्हणते मला भीती वाटते असं करायला। तेव्हा ऐश्वर्या म्हणते कशाला घाबरताय, मी आहे ना, मी तुम्हाला खालनं खुणवेन तेव्हा तुम्ही माती टाका। तेव्हा आजी म्हणते ठीक आहे। आजी लगेच पळत पळत गच्चीवर जाते आणि तिथे 2 हातात मातीच्या पिशव्या घेऊन उभ्या असते। तर इकडे सारंग खाली मान घालून उभा असतो। आता तो काय बोलणार, तो कसा आता जानकी ऋषिकेशला अडवणार, कारण त्याचा प्लॅन इथे फसलेला असतो। आता इकडे जानकी ऋषिकेश तिथे येतात तेव्हा ऐश्वर्या खुणवते, तेव्हा आजीचा लक्षच नसतो, आजी दुसरीकडेच बघत असते। आणि जेव्हा सारंग आत जायला येतो तेव्हा लगेच आजी वर्ण खाली माती टाकते। आता सगळी सारंगवर माती पडते। आता ऐश्वर्या आणि आजीचा प्लॅन इथे फसलेला असतो। तर जानकी आणि ऋषिकेशचं एकदम जोरदार धूमधडाक्यात त्यांचा गृहप्रवेश होतो। लगेच घरात आल्या आल्या सगळ्याजणी मिळून जानकीची ओवाळणी करतात, त्यांना गोडधोड खायला देतात। आता आदेश बांदेकर म्हणतो की हे तुमच्या घरात तुमचं स्वागत आहे। आता सुचित्रा बांदेकर म्हणते आता भांडू नका, आता सुखाने संसार करा। तर आता इथे ऐश्वर्याचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो। तर ऐश्वर्याला खुणावताना सौमित्राने बघितलेलं असतं। सौमित्र लगेच आजीला म्हणतो काय ग आजी, तुझा काय प्लॅन होता, तू गच्चीत जाऊन काय केलंस, माती फेकलीस ना, म्हणजे दादा वहिनीवर माती फेकण्याचा तुझा प्लॅन होता पण तो फसला, हे तुला ऐश्वर्यानेच सांगितलं असेल असले घाणेरडे किडे करायला। तेव्हा आजी घाबरते। सौमित्र म्हणतो बोल ना आजी, अगं दादा वहिनीवर माती फेकायला हिनेच सांगितलं ना तुला। तेव्हा आजी घाबरून म्हणते हो हिनेच सांगितलं। आता ऐश्वर्याला मोठा धक्का बसतो, कारण आजीने सत्य सांगितलेलं असतं। आता सौमित्राला राग येतो। सौमित्र ऐश्वर्याचा थोबाड फोडतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली ग दादा वहिनीवर माती फेकायची, पण काय झालं, शेवटी ती माती तुझ्या नवऱ्यावरच पडली ना, म्हणजे तुमच्या प्लॅनची आणि तुमची माती झाली। आता सौमित्र ऐश्वर्याला आणि आजीला खूप काही बोलतो। ऐश्वर्याला खूप राग येत असतो, पण काय करणार, ती निमूटपणे ऐकत असते। सौमित्र निघून जातो। मग सौमित्रा आजीला म्हणते तुम्हाला काय कळतं की नाही, जेव्हा मी खुणावत होते तेव्हा दुसरीकडेच बघत होतात, चांगली जानकी ऋषिकेशवर माती पडली असती, पण नाही, तुमचं लक्ष दुसरीकडे आणि सारंगवर माती टाकली। तेव्हा आता आजी म्हणते अगं माझं लक्ष नव्हतं, मी जरा दुसरीकडे बघत होती, सर्व गावकरी आले होते ना म्हणून। तेव्हा मनात ऐश्वर्या म्हणते ही म्हातारी ना माझ्याच पाचवीला पुजली आहे। आता ऐश्वर्या रागाने तिथून निघून जाते। घरात येऊन बघते तर सर्वजण जानकी ऋषिकेशचं कोड कौतुक करत असतात। ते बघून ऐश्वर्याचा जळफळाट होतो। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।